चल इथं बघूया चल। हा हे बघ इथंच असेल निनाद, इथंच असेल। बापरे, मला वाटलं नव्हतं रे हे एवढं लांब असेल। हे काय लांब आहे? नाही तर काय जवळ आहे। अरे अजून थोडं पुढे चालत गेल्यावर पृथ्वी संपेल। आत्ताच तुझी ही हालत आहे, मग काश्मीरला गेल्यावर काय करशील? काश्मीरचं तरी परवडलं रे, तिकडे थंडी तरी असेल, इकडे मरणाचं उकडतंय। तू आता जरा कामावर लक्ष देणार आहेस का? आपण इथे आलोय कशासाठी आणि तू बोलतोयस काय? ए, आपण हे पुडकं उघडून बघूया। काय कशाला करायच्यात नसते उचापती? उचापती कसल्या? आपण त्यांचंच काम करतोय ना, मग उघडून बघितलं तर काय आहे? मला पण वाटतंय रे उघडावंसं। मग आता उघड ना। चल उघडूया चल। टाइगर ने भेजा है। हाँ। असं काय रे हा माणूस? मला सुद्धा विचित्रच वाटलं सगळं। बोलणं नाही काय नाही, नुसतं आपलं टायगर ने भेजा असं म्हणून गेला पुडकं घेऊन। माणूस बरा नाही वाटला निनाद। वरून कदाचित आपण चुकीच्या माणसाच्या हातात पुडकं दिलं नाहीये ना? म्हणजे दुश्मन? चल बघूया चल। पळाला। चल ताबडतोब टायगरला कळूया। चल चल चल। हाँ मिल गए। हाँ हाँ बहुत अच्छे बच्चे हैं। हाँ बहुत काम के हैं। देश के लिए कुछ करना चाहते हैं। इसके मतलब अपने देश के लिए। हाँ चलो। हाँ मैं बात कुठे गेले ते सगळे? बघ ना, चंप्या नाही, अमेय नाही, चिंतन पण नाही। वरुण निनाद पैकी सुद्धा कोणीच दिसत नाहीये। झालंय काय सगळ्यांना? हे बघ आले। काय रे, कुठे होतात तुम्ही? बाकी सगळं सोड यार, आम्ही सांगतो रोड ऐक। झंप्याला निरोप द्यायचा, वरुणने ते पुडकं एका माणसाला नेऊन दिलं। कोण माणूस? कसलं पुडकं? आम्ही सांगतो रोड ऐक आणि झंप्याला जाऊन सांग। आम्ही त्या माणसाचा पाठलाग केला आणि आपल्या सोसायटीतला गोड बोले आयएसआयचा एजंट आहे। काय? झंप्याला जपून यायला सांग। आम्ही वरुण निनादला जाऊन सावध करतो। चल चिंतन, चल झंप्याला सांगूया। तो बघ झंप्या, हा तिकडे काय करतोय? हा ना नेहमी असलेच काहीतरी माकड चाळे करत असतो। हे असा काय तो? झंप्या, झंप्या, कोण आहेत रे हे? काय माहिती, आले असतील सोसायटीत कोणाकडे तरी। आधी कधी पाहिलं नाही ना सोसायटीत। वरुण काय आहे? काय नाही रे, उगाच नुसत्या उचापती करायला आला असेल। नाही रे, मी तुम्हाला सावध करायला आलोय। हा मला सावध करायला। मी मस्करी करत नाहीये वरुण, खरं सांगतोय। तुम्ही मगाशी ते पुडकं त्या माणसाला नेऊन दिलत ना, त्या माणसाचा आम्ही पाठलाग केला। तो ज्या बिल्डिंग मध्ये शिरलाय ना, त्याच्या तळमधला त्यांचा मोठा अड्डा आहे। मशीन गन्स, रिव्हॉल्वर्स, बॉम्ब्स असं बरंच काही आहे तिथे। तो टायगर नावाच्या माणसाबद्दल बोलत होता आणि मला माहितीये वरुण, तुम्ही त्या घोडबोलेनाच टायगर म्हणता। हा घोडबोले कोणी चांगला माणूस नाहीये, त्याच्या नादाला लागू नका। त्यापेक्षा आपण हे सगळं पोलिसांना सांगूया। हो, पोलिसांना सांगायचंय? जा सांग पोलिसांना आणि मग बघ काय होतंय ते। आणि गोडबोले काका चांगले आहेत की कसे आहेत हे तू आम्हाला सांगायची काही गरज नाही। आणि हे बघ, तुला हे ज्या बॉसनी सगळं शिकवून पाठवलंय ना, त्याला जाऊन सांग, सांभाळून राहा। आम्ही येतोय नाक ठेचायला।
बघ ना, आपण एवढं सांगायला गेलो तर तुला किती अति आहे रे. तो वरून काय कमी आहे? हे आपण हे सगळं पोलिसांना सांगूया. हो. चिंतन, अमे लवकर चला. अगं हो, पण काय झालं ते तरी सांग ना. झंप्या गेला. काय? अरे म्हणजे तो गोडबोले काकांबरोबर गेला, चोरून गुपचूप. आम्ही त्याला खूप हाका मारल्या रे, पण तो थांबला नाही अजिबात, गेला निघून. चल चल चल. काय ए पण कशावरून टॅक्सीत बसलेले गोडबोले काकाच होते? अरे आम्ही बघितलं त्यांना बसताना. हो, आणि त्यांच्या मागोमाग झंप्या सुद्धा बसला. टॅक्सीचा नंबर घ्यायचा अशा वेळी घेतलाय का? नाही. नाही. टॅक्सी कुठच्या दिशेने गेली ते तरी बघितलं का? म्हणजे गोडबोले काकांनी काहीतरी सांगितलंच असेल ना टॅक्सी ड्रायव्हरला की बाबा रे हमको इधर इधर जाने का है, टॅक्सी लेके चलो. काय नाही म्हणजे आम्ही लांब ए होतो ना. तू गप ग जरा. ओ तुम्ही कोण? तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा? अरे पण ते तर तू गप रे. मग आजपासून पाहतो इथं घुटमळताय तुम्ही. ते कोण तुम्ही आणि कोण हवंय तुम्हाला? बाबा मी इथेच राहतो पलीकडे. इथे आपलं शतपावली घालत घालत शतपावली झाली असेल ना तर प्लीज निघा. मी जातो रे, पण तो गोडबोले काही ठीक माणूस दिसत नाही. तुम्हाला काही पोलिसांना कळवायचं असेल तर कळवून घ्या. ऐकलत ना ते काय बोलले ते? ऐकलं. आणि आता तुम्ही जरा गप्प बसा. आधीच त्या झंप्यानी पाजळली आहे तेवढी अक्कल पुरे. आम्ही बघतो काय करायचं ते. हो पण झंप्याला काहीही होणार नाही. अरे वो अब्दुल, वो ये 2 बॉक्स लेके जाके गोडाउन में रख देना. हाँ ठीक है. अरे अशरफ, कभी भी अपना टाइगर का फोन आ सकता है. फोन आएगा तभी जाके ये बॉक्स उन लोगों को पहुंचा देना. हे काय? मी या खोक्यात काय करतोय? आई शपथ. कुठे चाललोय आपण? हे काय? मुंबई 72 किलोमीटर. ऐक लागली वाट. चाकू. अरे हा तर त्या गोडाऊन मधला. मग हे दोघे कोण आहेत? काय बोलताय ते? अरे चिंतन, इकडे काय करतोयस? तुझीच वाट बघतोय. आणि मी तुला शोधतोय सगळीकडे. तुला पण कळलं? तुला कसं कळलं? फोन आला होता झंप्याच्या आईचा. माझ्याकडे पण झंपाच्या बाबांचा फोन आला होता. माझ्या बाबांशी काहीतरी बोलले रे ते. वाट आहे. माझे आई बाबा म्हणाले घराच्या बाहेर सुद्धा पडायचं नाही. मी गुपचूप सटकलोय. कुठे निघालीयस? तुला काय करायचंय? घरी चल आधी. पण का? आईनी बोलवलंय.
खोटं बोलू नकोस हा. मग आईलाच जाऊन विचार. आईला विचार काय आईला विचार, मला माहितीये ती पण मला हेच सांगणार. मग आता आईला पाठवू का इकडे? हा जा, पाठव जा आईला. झंप्याकडे चाललीये मी त्याला बघायला. इकडे ये, तेच सांगतेय ना. काय घरी चला धी मग सांगते. घरी कशाला, इथेच काय ते सांग ना. इकडेच सांग ना. काय आपल्याला सुद्धा नेईल कोणतरी पळवून. आपल्याला कोण नेणार आहे पळवून? म्हणजे तुला काहीच माहित नाहीये? नाही, काय झालं? अरे जंप्याला कुणीतरी पळवून नेलाय. काय? हो, आणि कालपासून तो घरीच नाही आला. का सांगतोस काय? म्हणजे तुझ्या घरी जंप्याच्या आईबाबांचा फोन नाही आला? का माहित नाही बाबा, मी तर सकाळीच क्लासला गेलो होतो. अरे आता तर पोलीस कंप्लेंट पण केलीये. ABC 2 काल चिंतननी सांगितलंय ते खरं असेल तर? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? झंप्याला टायगरनी पळवलंय? नाही, पण टायगरला झंप्याची लुडबुड नको होती हे मात्र खरं. म्हणजे टायगरनी त्याला. ती एक शक्यता झाली. दुसरं म्हणजे टायगरनी सांगितल्याप्रमाणे त्या लोकांनी जर झंप्याला टायगरच्या बातम्या काढण्यासाठी फितवलं असेल तर तो नक्कीच त्यांच्या कसाड्यात सापडेल. किंवा टायगरचा पाठलाग करताना. खरं काय ते टायगरच सांगू शकेल. टायगर कमी इमिजिएटली. टायगरनी बोलवले. उसको साले को उड़ाना पड़ेगा. हाँ वही उसका मीटिंग लगा. हाँ लगा देंगे. और टाइगर भाई क्या बोल रहा है? नहीं वो बोला कि कुछ मीटिंग रखने का है पिछले बार का. टाइगर दिन वो कुछ 2 बॉक्स का बचा हुआ है. वो अपन ने खेला नहीं है. हाँ नहीं खेला यार. टाइगर भाई चल पीछे. आगे के ढाबे पे किधर भी गाड़ी रुका देना. हाँ हाँ रुका देना. चल जल्दी. यस टायगर. आलो आम्ही. ABC 1 ABC 2. अरे वा, आज काय सकाळी सकाळी अभ्यास? नाही, म्हणजे क्लासला गेलो होतो. बघू. सॉरी. गुड. म्हणजे काय आहे, आपलं काम महत्वाचं आहेच, पण अभ्यासही महत्वाचा. तुझा काय म्हणतोय रे अभ्यास? हो चाललाय. तुझा नाही वाटतं क्लास वगैरे? नाही, माझा क्लास संध्याकाळचा असतो. बरं, हेरगिरी काय म्हणते तुमची? एनी न्यू इन्फॉर्मेशन? तसं काहीच नाही. हा, कालचं काम झालं. तुम्ही दिलेलं पॅकेट त्या माणसापर्यंत पोहोचलं. हो, पण तो माणूस तोच होता की नाही हे नाही कळलं. काहीतरी वेगळाच होता तो माणूस. विचित्र वाटलं आम्हाला. म्हणजे काय बोलला काय तो तुम्हाला? काहीच बोलला नाही. आला, विचारलं टायगरने भेजाय, पुडकं हिसकावून घेतलं आणि गेला निघून. तुम्ही पाठलाग वगैरे केला नाहीत ना त्याचा? केला होता, म्हणजे तसं करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो कुठेतरी गायबच झाला. थँक गॉड. का? नाही, अरे काही नाही. तुम्ही लहान आहात, उत्साही आहात. उत्साहाच्या भरात काही भलतं सलतं घडलं तर मला काळजी वाटते तुमची. डोंट वरी टायगर, तुम्ही असताना आम्हाला काही होणार नाही. येस. सवय झालीये, बाकी काय नाही. उद्योग करत असतो नुसतं. का राणे, पत्ता काय दिला होता? अष्टवेद सोसायटी, एविंग 2रा मजला. हे ते बघ. पोलीस झंप्याकडे आलेत वाटतं. चल बघूया. चल. तुम्ही झंप्याकडे आलात का? झंप्या म्हणजे कारुळकरांकडे आलात का? हो. कुठे राहतो तो? तिथे 2ऱ्या मजल्यावर. चले यार, चाय वाय पीते हैं. कुछ खाना भी खाते नहीं पाएंगे.
हे बघा, आज मी तुम्हाला एका वेगळ्याच कामासाठी बोलवलंय. आपल्या सोसायटीत आज काहीतरी गडबड चालू आहे, काहीतरी जबरदस्त घडलेलं दिसतंय. हो, इनफॅक्ट आम्ही तेच सांगायला आलो होतो. हो, आणि विचारायला सुद्धा. काल तुमचा पाठलाग करण्यासाठी झंप्या तुमच्या टॅक्सीतूनच आला होता म्हणे. काय? हो, आणि तो अजून घरी परत आला नाहीये. अरे पण तो माझा पाठलाग करत होता, हे तुम्हाला कसं कळलं? चिंतन, झंप्याचा मित्र. त्यांनी आमचा सुद्धा पाठलाग केला होता. आणि हो, तुम्ही दिलेलं पुळका आम्ही ज्या माणसाला दिलं त्याच्याही मागे ते गेले. चिंतनच्या म्हणण्यानुसार तो माणूस अतिरेकी आहे आणि त्यांनी त्यांचा अड्डा सुद्धा पाहिलाय म्हणे. हो, पण आम्हाला नाही त्यांच्यावर विश्वास बसत. नाही, पण ही गोष्ट तुम्हा तिघांशिवाय आणखी कोणाकोणाला माहिती? कदाचित ऋतू आणि स्पृहा. आणि हो, कदाचित पोलिसांना सुद्धा. ही गोष्ट पोलिसांना कळायला नकोय, रस्ता घोळ होऊन बसेल. अरे म्हणजे एका अतिशय गुंतागुंतीच्या केसच्या शेवटापर्यंत पोहोचलो होतो मी. या झंप्याने नसता घोळ करून ठेवला. मी त्या अतिरेकाचा अड्डा पाहायला गेलो होतो. आता त्या लोकांना माझ्यावर संशय येणार आणि झंप्या जर त्यांच्या तावडीत सापडला तर. पण आपण पोलिसांना बोलवलं तर? नाही, ते शक्य नाही. आपण पोलिसांची मदत नाही घेऊ शकत, कारण नुसतं झंप्याला सोडवणं एवढंच काम असतं तर ते कोणीही करू शकेल. आपल्याला त्यांचं ते जाळं उद्ध्वस्त करायचंय. राणे, तुम्हाला काय वाटतं, कुठे गेला असेल हा ऋग्वेद कारुळकर? काही कळत नाही साहेब. त्याची आई तर एवढी रडत बसली आहे, मला नाही वाटत 2-3 दिवस काही बोलेल. फोटो घेतला ना त्या पोराचा? होय साहेब. त्याच्या वडिलांनी त्याचा रंग, त्याने घातलेले कपडे याबाबत सगळी माहिती दिली आहे. पण यापेक्षा अधिक माहिती तेही देऊ शकत नाही. अरे त्यांनाच माहिती नसेल तर देणार कुठून? साहेब, इकडे आपल्याला त्याचे मित्रमैत्रिणी भेटतील, त्यांच्याकडूनच काही इन्फॉर्मेशन मिळाली तर. मगाशी भेटलेल्या त्या 2 मुलींना विचारूया. त्या बघा साहेब. ए, या रे इकडे. काय ग मुलीनो, नाव काय तुमचं? मी स्पृहा. मी ऋतू. तुमचा तो मित्र ऋग्वेद कारुळकर कालपासून घरी आलेला नाहीये. नाही, म्हणजे आम्हीच सांगणार होतो तुम्हाला झंप्याबद्दल. झंप्या? हो, म्हणजे मगाशी सांगितलं ना तुम्हाला, ऋग्वेदलाच सगळे झंप्या म्हणतात. राणे, लिहून घ्या. तुमचा मित्र झंप्या का पळाला घरातून? नाही, तो पळून नाही गेला. मग? मला वाटतं त्याला पळवून नेलं असणार. तुम्ही दोघांनी आता एकच काम करायचं. झंप्या हरवल्याचं निमित्त करून ते कुणाच्याही मार्फत माझ्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. आम्ही कोणालाही सांगणार नाही, पण अगदी पोलिसांना सुद्धा. तेच तर मी म्हणतोय. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमची पोलिसात ओळख असेलच, मग तुम्ही त्यांना सरळ सांगून का नाही टाकत की तुम्ही याच्यात नाक खुपसू नका म्हणून? हो, सरळ सांगून टाकायचं, डोक्याला कटकटच नको. नाही, मी तेच करणार आहे. अरे पण या असल्या लुंग्या सुंग्याला सांगून उपयोगाचा नाही. डायरेक्ट कमिशनरला जाऊन भेटतो आज. वरुण नीना, ही एबीसीडी गेली खड्ड्यात रे. खाली पोलीस आलेत. ते कदाचित माझ्या घरी सुद्धा येतील. मी तिकडच्या विंग मधनं पळतोय. इथे जे काही घडेल ते मला कळवायचं प्लीज. बाय. हो साहेब, काय इकडे कुठे? नाही म्हटलं, जिना तिकडे पलीकडच्या बाजूला आहे. काय इकडे पायपावरनच खाली उतरलात की काय? तुम्हाला काय करायच्यात नसत्या भानगडी? आमच्या भानगडी? आमच्या कसल्या आल्यात भानगडी? तुम्ही सर्व भानगडी करता आणि मग नंतर फिरत बसावं लागतं असं लपून. ए म्हाताऱ्या, अरे हे बघ, ए पोरांनो लवकर या. पकडा याला. हा त्यांचा माणूस आहे, पोलिसांच्या ताब्यात. सोडा मला, सोडा. इथूनच पाहा राहतो. काय राणे, लक्ष कुठे होतं तुमचं? मी पुढच्या गेटला होतो साहेब. नॉनसेन्स. चला, काय चाललंय तिकडे? काय चाललंय इकडे? इन्स्पेक्टर काका, पकडायला. हा अतिरेकी आहे. काय कोणच तू? मला सोडा. सॉरी सर, तुम्हाला ओळखलाच नाही. एक्स्ट्रीमली सॉरी सर. Useless! Follow me! सर,